नमस्कार, मी सुवर्णा. आज एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण बाही कट करायची आहे. आपल्याला एकदम परफेक्ट अशी बाही कट करायची. तर आपण ती कशी कट करायची, अजिबात ब्लाऊजला कमी पडणार नाही ह्याची 100% गॅरंटी देते. तर आपण छातीच्या मापानुसार बाही कट करणार आहोत. त्याचे छातीचे माप उंची घ्यायची. तुमची जेवढी उंची आहे तेवढी उंची घ्या. उंची घेतली, त्यात 1 इंच शिलाई मार्जिन घ्यायचे. जेवढी उंची आहे त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन घेऊन पण एक्स्ट्राचा भाग जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. एक्स्ट्राचा भाग कट करून घेतला. आता आपण 4 पदरी गडी आहे. छातीचे माप 10 इंच आहे. तर बाहीची रुंदी ही मी 10 इंचच घेतलेली आहे. म्हणजे 10 इंच बाहीची रुंदी घेतलेली आहे आणि काख खोलीसाठी 3 इंच घेतले आणि आडवे जे आहे ते 1.5 इंच, वरच्या साईडला 1.5 आणि खालच्या साईडला 1.5 इंच निशाणी करून पहा. मी जसा व्हिडिओ दाखवलेला आकार बाहीचा मच्छीकटचा आकार देऊन घ्यायचा आहे. चिकटचा आकार देऊन घेतला. आता दंडघेर घ्यायचा. दंडघेर आणि प्लस त्याच्या पुढे शिलाई मार्जिन घ्यायचे. 1.5 इंच किंवा 2 इंच शिलाई मार्जिन ठेवू शकता. मी 2 इंच ठेवलेले आहे आणि जशी आखलेली आहे त्याप्रमाणे कट करून घेऊयात. आपल्याला बाहीला पण जे मेन फॅब्रिक आहे त्याची कापड जे आहे ते कमी आहे आणि काठाची बाही असल्यामुळे आपल्याला कमी पडते. तर कसे जॉईंट द्यायचे, जॉईंट देऊन एकदम बाही परफेक्ट अशी कशी तयार करायची तेही पाहणार आहोत. तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पहा, म्हणजे संपूर्ण लक्षात येईल. आपली एक गोल राऊंड जो आहे वरचा म्हणजे बॅक साईड कट करून झाली. आता ही पुढची साईड कट केली. जे फ्रंट साईडचा आपण जी काख खोली देतो ती कट करून घेतली. पहा, तो मच्छीकटचा जो आकार आहे त्याच्यामध्ये 1 इंचाचा गॅप आला पाहिजे दोन्ही याच्यामध्ये. पहा, एकदम बरोबर अशी आपली बाही कट झालेली आहे. तर आपण आता हे मेन फॅब्रिक कट करूया. बघा, मेन फॅब्रिकला आपल्याला कापड खूप कमी पडते. तर त्यासाठी आपल्याला जॉईंट द्यायचा आहे. तर जॉईंट आपण एका साईडला देऊन जमत नाही, कारण आपली ही जे काठ आहे ते एकाच साईडला झाले होते. त्यामुळे आपल्याला जॉईंट कसा द्यायचा ते पहा. तर आपल्याला ह्या दोन्ही साईडला आपल्याला असा जॉईंट देऊन घ्यायचा. आपण दोन्ही साईडला असा जॉईंट देऊन घेऊया. हे पहा, एक जॉईंट दिलेला आहे. मी आता दुसऱ्याही साईडला ह्याच पद्धतीने देऊन घ्यायचा. एक टिप मारून झाली. याच्यावर आता आपण दाब टिप मारून घेऊयात. म्हणजे जी बाही आहे ती एकदम फिनिशिंगने येते. पहा, एक दाब टिप मारून घेतली. आता दुसऱ्याही पार्टवर आपण जे जॉईंट दिलेला आहे त्याच्यावरही आपण दाब टिप मारून घ्यायची. आता आपण याच्यावर जी बाही आपण जे अस्तरची बाही जी कट केलेली आहे ते ठेवून घ्यायची. एकदम सेंटरीला या पद्धतीने ठेवून घेऊन आपल्याला जॉईंट करायचे आहे. आता खालच्या साईडने टिप मारून घ्यायची आणि ह्याला आपण पलटी मारून घेणार आहोत. खालच्या साईडला पूर्ण टिप मारून घ्यायची आणि पलटी मारून घ्यायची. पलटी मारण्याआधी आपल्याला हे टिप मारून झाली त्याच्यावर एक दाब टिप टाकायची. जे दाब टिप टाकल्यानंतर बाही जी आहे ते एकदम फिनिशिंगने येते. दाब टिप मारून झाली. आता आतील भाग असं जसं व्हिडिओ दाखवलेला त्याप्रमाणे ठेवून घ्यायचा आणि वरच्या साईडला परत एक टिप मारायची आहे. आता पूर्ण चारही साईडला आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे ते जॉईंट करून घ्यायचे. म्हणजे हे काठ जे आहे ते एकदम आपल्या बाहीच्या एकदम सेंटरला येते. तिन्ही साईडला आपण टिपा मारून घेऊयात. अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे ते आपले जॉईंट झालेले आहे. आता आपण एक्स्ट्राचे कापड कट करून घेऊयात. ह्या पद्धतीने जर तुम्ही बाही कटिंग आणि स्टिचिंग केली तर तुमचे ब्लाऊजचे जे जॉईंट असतात ते खालीवर होणार नाहीत आणि बाही पण तुम्हाला जी बाही ब्लाऊजला जोडायची आहे ती पण अजिबात कमी पडणार नाही. एकदम परफेक्ट अशी बाही तयार होते आणि जोडायलाही सोपी जाते. अशा ह्या पद्धतीने मी आपण दोन्ही बाह्या जॉईंट करून घेणार आहे. आता आपण ते कसे जोडायचे ते पाहूया. त्याआधी आपल्याला जे ब्लाऊजचे माप आहे ते व्यवस्थित ठेवून चेक करून घ्यायचे. जर एक्स्ट्रा होत असेल तर थोडेफार कट करून घ्यायचे. जसे मी व्हिडिओ दाखवलेला त्याप्रमाणे. हे पहा, पुढचा भाग आणि मागचा भाग असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आणि एक्स्ट्राचा जर होत असेल थोडाफार तर असं कट करून घ्यायचा. म्हणजे आधी चेक करायचे. कोणतेही बाही कधीही जोडताना आपल्याला ही पद्धत नक्कीच तुम्ही
वापरा, म्हणजे तुम्हाला भाई खालीवरी होणार नाही, तुमचे जे जॉईंट आहेत ते खालीवरी होणार नाहीत, एकदम परफेक्ट आणि जॉईंट समोरासमोर येतील. पहा मी एक्स्ट्राचं कापड कट करून घेतले. आता आपण भाई जॉईन करूया. अशी भाई ठेवून घ्यायची. जो खड्डा समोरील भाग जो आहे कट केलेला जास्ती, म्हणजे खड्डा जो आहे जास्त कट केलेला आणि मच्छी कटचा भाग जो जास्त कट केलेला ते समोरासमोर आला पाहिजे. पहा एकदम परफेक्ट भाई तयार होते. पहा असं समोरासमोरील खड्डा जर समोरासमोर आला तर भाई परफेक्ट बसते. आणि पहा आपली एकदम भाई पण एकदम बरोबर बसलेली आहे, कुठेही अजिबात कमी जास्त होत नाही. तुम्ही ही जर ट्रिक वापरली तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आता आपण त्याची भाई जॉईन करून घेऊया. आपली ब्लाऊजची जी भाई आहे, भाई जोडताना कुठेही ओढा ताणायची अजिबात नाही, नॉर्मल शिलाई करायची. दोन्ही एकमेकावर आला पाहिजे. फक्त जी शिलाई करताना जॉईंट जो आहे तो एकदम बरोबर आला पाहिजे, म्हणजे आपण जो कट मारलेला असतो मध्य सेंटरचा भाईचा आणि शोल्डरचा तो बरोबर आला पाहिजे. हा एकदम परफेक्ट अशी भाई झालेली आहे, कुठेही कमी जास्त झालेली नाही आहे. त्याला डबल टिप मारून घ्यायची. मी डबल टिप मारून घेतलेली आहे. पहा किती सुंदर आलेली आहे. पहा कुठेही कमी जास्त नाही. आणि आपण फिटिंग जरी मारली तरी फिटिंग पण आपली एकदम बरोबर आणि समोरासमोरच फिटिंग येणार. पहा ही त्याच पद्धतीने ही भाई जोडून घेऊयात. एकदा चेक करायची की आपली भाई कमी जास्त होते का नाही, का परफेक्ट आलेली आहे. आता आपण ही जॉईन करून घेऊयात. पहा मी जॉईन करून घेतली. दोन्ही भाया आपल्या जॉईन झालेल्या आहेत. आता त्याची फिटिंग कशी मारायची ते पहा. फिटिंग मारताना जे पाठीचा भाग आहे त्याची अर्धी घडी घालून घेतली आणि जे समोरील भाग आहे त्याची जी बटनपट्टी वाढीव पट्टी असते ती पुढच्या साईडला सोडून एकावर एक चारी पार्ट एकावर एक ठेवून घेतले. म्हणजे पाठीचे डबल घडी घालून ते 2 भाग झाले आणि पुढचे समोरील साईडचे 2 भाग झाले. असे एकावर एक असे पार्ट ठेवून घेतले आणि फिटिंगचे माप घेऊन फिटिंगच्या मापाचा चौथा भाग घ्यायचा आणि निशाणी करून घ्यायची. अशी फिटिंग जर केली तुम्ही तर एकदम परफेक्ट आणि एकदम बरोबर येते, अजिबात तुमची फिटिंग चुकणार नाही. आणि जॉईंट जो आहे मोंड्याचा तोही समोरासमोर बरोबर येतो. आता आपण भाईचे माप टाकूया. दंडघेराचे माप टाकायचे. जो काही तुमचा दंडघेर असेल तेवढा दंडघेर टाकायचा आहे. दंडघेराच्या मापाने निशाणी केली. आता आपण जे छातीचे माप आहे ते टाकायचे आपल्याला, म्हणजे आपल्याला लक्षात येते की आपले माप बरोबर आलेलं नाही आहे का नाही ते. छातीचे माप टाकून घेतले. अशी सरळ टीप पूर्ण खालच्यापासून ते वरच्या साईडला, म्हणजे फिटिंग कमरेपासून ते भाईपर्यंत पूर्ण सरळ टीप घ्यायची. मी 2 पद्धती दाखवणार नाहीला. जे ब्लाऊजला लॉक करायचे आहेत त्या 2 पद्धती दाखवणार आहे. पहा एक पद्धत जी आहे ती आता मी जी शिवत आहे भाई जॉईन करत आहे ते पहा. मी जी निशाणी केलेली आहे त्याच्या बाजूने टीप मारून घेतली पहिल्यांदा. आता निशाणीवर मारूया. जी निशाणी केलेली आहे बरोबर तिन्ही निशाणी आपल्या जॉईन झाल्या पाहिजेत. पहा पूर्ण फिटिंगची टीप मारून झाली. परत त्याच्या बाजूने थोडे अंतर सोडून 2-3 टिपा मारून घ्यायच्या. आपली जी फिटिंगची टीप आहे ते मारून झालेली आहे. थोडे दोरे आणि एक्स्ट्राचे कापड आलेले ते कट करून घेतले. आता आपल्याला इंटरलॉक करायचे आहे तर त्यासाठी पहा मी असे दोन्ही साईडने फोल्ड केले, म्हणजे आतल्या साईडला कापड घालून असे वरच्या साईडने टिप मारून घेतली. तुम्हाला जी पद्धती योग्य वाटेल ती करा. आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने जी फिटिंग आहे ती कशा पद्धतीने मारत होतात आणि इंटरलॉक कशा पद्धतीने करतात तेही मला नक्कीच कमेंट करा. दोन्ही पद्धती खूप सोप्या आहेत. आपले इंटरलॉक जे आहे ते शेवटचे ते खूप सुंदर झालेले आहे. आणि आतील जो एक्स्ट्राचं कापड आहे ते आतल्या साईडला गेल्यामुळे आपल्याला ब्लाऊज काखेत किंवा फिटिंगला अजिबात टोचणार नाही. आता ही एक पद्धत झाली. आता दुसरी पद्धत पाहूया. दुसरी पद्धत आपण बघण्यासाठी मी सरळ भाग ठेवलेला आहे. सरळ भागाला सरळ एकदम शेवटच्या काठाने एक टिप मारून घेतली. म्हणजे सुईच्या भागाकडूनच मी टिप मारलेली आहे. कमरेपासून ते भाईपर्यंत टिप मारून घेतली. एक्स्ट्राचे दोरे कट करून घ्यायचे. आणि आता ब्लाऊज जे आहे ते उलटे करायचे. उलट्या साईडने जिथून आपण फिटिंगच्या निशाणी केलेली आहे त्या निशाणीवर आपल्याला टिप मारायची आहे. पाहत
एकदम बरोबर आणि परफेक्ट अशी येते. ह्याही साईडला आपण जेवढे छातीचे माप आहे त्या मापाने आपल्याला टिप मारून घ्यायची. हे पहा आपली फिटिंगची टिप मारून झालेली आहे. आता 1-2 टिपा परत मारून घेऊयात. थोडे थोडे अंतर सोडून टिपा मारून घ्यायच्या. किती एकदम जॉईंट पण एकदम समोरासमोर येतात, कुठेही मागे पुढे होत नाही जॉईंट. पहा आणि फिटिंगही खूप सुंदर येते. पहा तुम्ही हे कोणत्या पद्धतीने फिटिंग मारत होता तेही सांगा. तुम्हाला माझी पद्धत कशी वाटली, आवडली जर असेल, थोडा जरी व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर एक लाईक करा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि ह्या ब्लाऊजला मी जे ब्लाऊजचे मेन फॅब्रिक होते कमी पडत होते, तर पायपिंग न करता पट्टी लावलेली आहे. ती पट्टी कशी लावली ही पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा, मी त्याचाही व्हिडिओ अपलोड करेन. आणि पोरटॉक ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंगचा संपूर्ण व्हिडिओ जर पाहायचा असेल तोही सांगा, कमेंट करा मला, मी त्याचाही व्हिडिओ अपलोड करेन. खूप सावकाश पद्धतीने दाखवत आहे. पाहता काजे कसे करायचे, काजे करायचे आहेत. आजीचे ब्लाऊज आहे, काजे करायचे आहेत. पहा 3 भाग केले. 3 भागात आधी निशाणी करून घेतली आणि त्याच्या परत मध्ये मध्ये एक रेष ओढून घेतली. आता याची काजे कट करून घ्यायची आहेत. काजे खूप सुंदर आणि एकदम मशीनवर विणल्यासारखे झालेले होतात, तर तेही शिकायचे जर असतील तर नक्कीच मला कमेंट करा, मी त्याचाही व्हिडिओ लवकरच अपलोड करेन. बघा काजे पाडताना पुढच्या टोकाच्या साह्याने जर नाही पडले कात्रीने, तर तुम्ही मागच्या साईडने जर करत असाल, मी जसे करत आहे तसे, तर थोडी काळजी घ्या, कारण कापड जास्त कटण्याची शक्यता असते. त्यामुळे सावकाश करून घ्या काजे. हे पहा ह्या पद्धतीने करा, म्हणजे तुमचे जे कापड आहे ते फाटणार नाही किंवा काज जे आहे ते मोठे जाणार नाही कात्रीने. हे पहा काजे पाडून झालेले आहेत. थोडे छोटे झाले तर डबल करा, पण कात्री एकदम जर लावली तर तुम्ही कात्री एकदम कापल्या जाते कात्रीने. काजे पाडून झालेले आहेत. तर हे काजे कसे झालेले आहेत तेही दाखवते. ब्लाऊज खूप फिनिशिंगने आलेले आहे. काजे एकदम जसे काही तुम्ही विणलेले आहे या पद्धतीने तयार होतात. हे जर काजे शिकायचे असेल ब्लाऊजचे तुम्हाला तर नक्कीच कमेंट करा. पट्टी पण अशी लावलेली आहे. पफ पण खूप सुंदर आलेला आहे. चला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.